आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज सगळ्यांच्या घरी आमरसपुरीचा बेत असणार, पण सगळेजण अक्षय तृतीयेपासून आमरस खायला सुरुवात करतो. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे, कारण तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी आपण अनेक जण सोनं नाणं आणि अशा अनेक चांगल्या गोष्टींची खरेदी करतो. काही जण वास्तू खरेदी सुद्धा करतात. पण अक्षय तृतीयेचं महत्व हे फक्त हिंदू धर्मातच नाही, तर जैन धर्मामध्ये सुद्धा अक्षय तृतीया खूप महत्वाची आहे. याचं कारण असं आहे, यामागे एक कथा आहे. 24 तीर्थंकरांपैकी एक असणारे ऋषभदेव हे नंतर भगवान आदिनाथ म्हणून संबोधले गेले. त्यांनी आपल्या मुलांना राज्याबद्दल ज्ञान देण्यासाठी भौतिक जगाशी संपर्क तोडायचं ठरवलं आणि त्यांनी उपवास केला. हा 6 महिने उपवास केल्यानंतर त्यांना तो उपवास सोडायचा होता आणि ते सगळीकडे जाऊ लागले. त्यांना अपेक्षित असं होतं की तो उपवास सोडण्यासाठी कोणीतरी त्यांना अन्नदान करेल. अन्नदान करण्याऐवजी सर्व लोकांनी आनंदाने ऋषभदेव आले म्हणून त्यांना सोनं नाणं, घोडे यासारख्या गोष्टींचं दान देण्याची सुरुवात केली. पण त्यांना खरं तर हवं होतं अन्न, कारण त्यांना उपवास सोडायचा होता. पुढे 6 महिने हा उपवास त्यांना ठेवावा लागला, कारण त्यांना कुणीच अन्न दिलं नाही. पण 1 वर्षानंतर जेव्हा ते हस्तिनापुरात आले, त्यावेळी राजा श्रेयांश यांनी त्यांना उसाचा रस दिला आणि या दिवशी अक्षय तृतीया होती आणि त्या दिवशी ऋषभदेव म्हणजे भगवान आदिनाथ यांनी आपला उपवास सोडला. जैन धर्मामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय तृतीया साजरी केली जाते.